नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश पवार. आपली शेती आपले माणसे या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे. तर आज आपण आपल्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये उभा आहोत. तर आपल्या टोमॅटोचा प्लॉट आपल्याला लागवड 1 मेला लागवड केलेली आहे. तर आज जवळपास आपल्या टोमॅटोला 35 ते 36 दिवस झालेले. तर त्या मनात ग्रोथ बघा तुम्ही कशी झालेली. हे बघू शकता ग्रोथ, ब्रँचेस पण आलेले आहे. हे बघू शकता फ्लावरिंग सुद्धा आता याला टमाटे सेट होत आहे. असे ब्रँचेस आलेले खालून पण. झाडाची हाईट पण बघा भरपूर 2-2.5 फुटापर्यंत हाईट झालेली आहे. तर आपल्याला आता एक फवारणी करायची. आपण एसटी वैदिकचे प्रोडक्ट वापरत असतो. तर थोडासा असं मला जाणवतं थोडेसे पानांच्या वाट्या होत आहे. बघू शकतो तुम्ही, थोडंफार प्रमाणात दिसत आहे. हे बघा थोडं वाट्या होताना दिसत आहे. प्रमाण वाढलं नाही पाहिजे, त्यासाठी आपल्याला ॲडव्हान्सच फवारणी करायची. रोग वगैरे काहीच नाही, पण तरी भरपूर पाऊस पडला आणि अचानक पाऊस उघडल्यामुळं थोडंसं टेम्परेचर वाढल्यामुळे वातावरणात एकदम बदल झाल्यामुळे खूप उष्ण वातावरण आहे. खालून जमीन गरम म्हणजे पाण्याने ओली झाल्यामुळे खूप असं आर्द्रता तयार झालेली आहे. त्यामुळे थोडासा परिणाम होत आहे. तर त्यासाठी आपण एसटी वैदिकचे प्रोडक्ट आणलेले आहे. पोषणाचे प्रोडक्ट आहे सर्व. त्यामध्ये कीड व रोगीचं काहीच प्रादुर्भाव नसल्यामुळे आपण ते काहीच घेतलेलं नाही आहे. तर हा संपूर्ण असं बघू शकतो 1 एकराचा प्लॉट आहे. यामध्ये आपण मिरचीचं सुद्धा 1 तास लावलेलं आहे. बघू शकता मिरची तुम्ही. हे बघा मिरची, हे बघा एकच झाड आहे मिरचीचं. याला पण 35-36 दिवस झालेले. एकच झाड आहे, याला पण एक फवारणी केलेली. बघू शकता शेंडे वगैरे, हे बघा कोणताच रोग नाही. ब्रँचेस बघा किती छान आलेले, मोजू शकत नाही इतके ब्रँचेस आलेले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 ते 16 ब्रँचेस याला लागलेले आहे. प्रत्येक झाडाला तसंच आहे. तर आपण मिरचीचं 1 तास लावलेलं आहे ट्रायल बेस्ट म्हणून. छान अशी मिरची आहे, बघू शकता तुम्ही. आणि काकडी सुद्धा लावलेली आहे आपण. काकडीचे वेल आहे तिथे. आणि दोडके. हे सर्व संपूर्ण 1.25 एकराचं क्षेत्र आहे आपलं. त्यातलं 1 एकर टोमॅटो आहे आणि 10 गुंठ्यामध्ये मिरची, काकडी, दोडके असं सर्व मिक्स आहे. तर आपल्याला एक फवारणी करायची आहे. सर्व ही फवारणी आपण सगळ्यांनाच करणार आहे. मिरची, काकडी, दोडके, टमाटे. तर आपण काय प्रोडक्ट आणले त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. तुम्हाला जर असेच व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा. तर चला बघूया. तुम्ही हे प्रोडक्ट्स आपण आणलेले आहे. हे पूर्ण हे एसटी वैदिकचे प्रोडक्ट आहे. हे वैदिकचे, हे पण एनर्जी बुस्टर वैदिकचा आहे. इन्स्टंट चार्जर वैदिकचा आहे. आणि साईज चार्जर आणि फ्रूट चार्जर हे एसटीचे. तर आपण कसं प्रमाण घ्यायचं त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो. सर्वात प्रथम तुम्हाला सांगते फ्रूट चार्जर आहे. तर हे आपल्याला 1 लिटर पाण्यासाठी 10 ml याचा डोस आहे. 10 ml घ्यायचं आहे आपल्याला 1 लिटर पाण्यासाठी. त्यानंतर आपल्याला हे साईज चार्जर आहे. तर हे साईज चार्जर आपल्याला याने पानाची रुंदी वगैरे वाढेल आणि जे तुमचे वाट्या वगैरे होत आहे ते प्रमाण कमी होईल याने. तर याचं प्रमाण आपल्याला 3 ml 1 लिटर पाण्यासाठी 3 ml असं प्रमाण घ्यायचं आहे. त्यानंतर इन्स्टंट चार्जर याने एकदम फास्ट वाढ वगैरे होते झाडाची. काळोखी चांगली, झाडाची एकदम हिरवेगारपणा येतो, काळोखी येते. तर याचं आपल्याला 2 ग्रॅम 1 लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम असं प्रमाण घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये एनर्जी बुस्टर आहे. झाडाला चांगली ताकद देते. भरपूर असे याच्यात 9 प्रकारचं काम करते. बरेचसे घटक आहे यामध्ये आणि एकदम जबरदस्त रिझल्ट आहे. मी पहिले 2 वेळेस वापरलेलं आहे. खूप चांगले रिझल्ट येतात. त्याचं 2 ml 1 लिटर पाण्यासाठी 2 ml आपल्याला याचं प्रमाण घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला गाईचं दूध, देशी गाईचं दूध, मिल्क चार्जरचं जर मिळालं तुम्हाला तर मिल्क चार्जरचं घ्या. नाहीच मिळालं तर मग देशी गाईचं दूध घ्यावं लागेल. तर हे तुम्हाला 5 ml 1 लिटर पाण्यासाठी 5 मिली असं त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला हे इन्स्टंट चार्जर तुम्हाला जर फवारणी करायची आहे, जसं 15 ते 20 मिनटं आधी तुम्हाला थोडं कोमट पाण्यामध्ये जितकं ग्रॅम तुम्हाला लागत असेल तितकं पंपाचं तुम्ही ते 15-20 मिनटं आधी थोडंसं त्या कोमट पाण्यामध्ये टाकून ठेवायचं. त्यामुळे ते जास्त फास्ट ॲक्टिवेट होतं. तर मग असं एकत्र करून ही फवारणी करायची. त्यानंतर ही फवारणी झाल्यानंतर मी तुम्हाला 4-5 दिवसाचा चांगला रिझल्ट येतो. तर 4-5 दिवसांनी मी तुम्हाला परत एक व्हिडिओ करून दाखवेल कसा रिझल्ट आला. तर आता तुम्ही प्लॉट बघितलेला आहे कसा आहे. बघू शकता परत एकदा प्लॉट. असंच व्हिडिओ असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि एसटी वैदिकचे प्रोडक्ट वापरा. खूप चांगला असा रिझल्ट येतो त्याचा. धन्यवाद.